कधी गणना झाली हे तुम्हालाच कळणार नाही. कधी तुम्हाला कोण फसवून जाईल हे तुम्हाला कळणार नाही. आत्मिक गोष्टी बाबतीतच नाही, या जगातल्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला फरक कळला पाहिजे. कारण मेंढरू भेद करतो, मेंढरूला ओळखतं की नेमकं काय खायचं आणि काय नाही खायचं, कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही ठेवायचा, कोण माझ्या हिताचं बोलतोय, कोण माझ्या हिताचं बोलतोय, कोण मला चांगल्या मार्गाने घेऊन जाणार आहे, कोण मला वाईट मार्गाने घेऊन जाणार आहे. हा व्यक्ती माझ्यासमोर बसला, मला कदाचित त्यांनी चहा पण पाजला असेल, कदाचित माझ्यासोबत चांगले 2 शब्द पण बोलला, आणि तुम्ही जर मेंढरू नसाल, तुम्ही शेळी असाल, तर तुमच्या त्या गोड बोलण्यावर, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डोक्यावर हात फिरवण्यावर तुम्ही सहज विश्वास ठेवाल आणि तुम्हाला की हा बरोबर आहे. कारण का तुम्ही मेंढरू नाहीये, तुम्हाला भेदच नाही समजला, फरकच नाही कळला. कारण बरीच लोक आहेत त्या जगामध्ये, बरेच विश्वासणारे आहेत की ते भेद न कळल्यामुळे मागे, भेद न कळल्यामुळे आत्मिक जीवन नष्ट करून बसले. त्यांना समजतच नाहीये की नेमकं काय खरं आहे काय खोटं आहे. जर तुम्ही ह्या गोंधळात असाल ना, तर तुम्ही शेळी